नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बघणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. दक्षिणेतील बेंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं. लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 200 रुपयांची घसरण. महाराष्ट्रातील कांद्याला वेगळा न्याय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय. गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो, मग महाराष्ट्राचंही करा. मंत्री छगन भुजबळांची केंद्र सरकारकडे मागणी. कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले, पण केंद्र सरकार गंभीर नाही. कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर मधला खासदार महायुतीचाच असणार. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे इच्छुक. मागच्या पंचवार्षिकमध्ये किशोर दराडेंचा शिवसेनेमधून विजय. नाशिकमधून शिक्षक मतदारसंघासाठी राजेंद्र निकम इच्छुक. मालेगावात राजेंद्र निकम यांच्याकडून मतदारांच्या भेटी घ्यायला सुरुवात. राजेंद्र निकम मालेगावातील शिक्षक संघटनांशी निगडीत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 7 जून किंवा त्याआधी उमेदवारी अर्ज भरणार. राज ठाकरेंच्या भेटीनंतर अभिजित पानसेंची प्रतिक्रिया. निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजयी मिरवणुकीची जोरदार तयारी. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राणांसाठी खास रथ तयार. अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडेंमध्ये लढत. सांगलीत संजय काका पाटलांच्या समर्थकांकडून लोकसभेत विजयाचा दावा. कार्यकर्त्यांकडून विजयाच्या मिरवणुकीची तयारी, तर बुक केलेल्या डीजेच्या पावतीची शहरात चर्चा. मुख्यमंत्री शिंदेंचं चौंडी इथे जाऊन अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन. अहिल्यादेवी होळकरांची आज 299वी जयंती. मुख्यमंत्री शिंदे आणि संजय शिरसाटांनी केली शेतीची पाहणी. शिंदेंनी दरेगावातील दुर्मिळ फळांची शिरसाटांना माहिती दिली. मुख्यमंत्री गेल्या 3 दिवसांपासून दरेगावी मुक्कामी. जळगावच्या भुसावळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त. रक्षा खडसेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं राजकीय प्रभावातून काम सुरू. खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्याचा एबीव्हीपीचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील वरण गावातील सबस्टेशन सुरू करून फिडरवरील तारा बसवण्याची गावकऱ्यांची मागणी. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25,000 कोटींचं टेंडर काढलं गेलं. वडेट्टीवारांचा आरोप. तर शेतकऱ्यांच्या मदतीवेळी सरकार आचारसंहितेचं कारण देत आहे. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळी पाहणी दौऱ्यावर. संभाजीनगरमधील दुष्काळ परिस्थितीची पटोलेंकडून पाहणी. भीषण पाणी टंचाईमुळे संभाजीनगरमधील पिकांचं मोठं नुकसान. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 22.43% इतकाच पाणीसाठा शिल्लक. जलसंपदा विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणांचं पाणी ही सर्वाधिक कमी पातळीवर. पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांनी तळ गाठला. खडकवासला धरणात केवळ 5.32 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक. अकोला शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. जलवाहिनीतील मुख्य वॉल्व दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार. परभणीमध्ये दुष्काळामुळे बळीराजाचे मोठे हाल. पाण्याअभावी 9 एकर ऊसाचं नुकसान. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचं पाणी आटलं. जायकवाडी धरणावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ. 2.5 लाख मच्छीमारांच्या रोजगारावर गदा. नांदेड जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा होऊ नये म्हणून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी. जिल्ह्यात सध्या सप्टेंबरपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एमआयडीसीचे केमिकलयुक्त पाणी थेट विहिरीत. दूषित पाण्यानं शेतीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. वारंवार तक्रार, मात्र कोणतीही दखल नाही. शेतकऱ्यांचा आरोप. पूर्व विदर्भात उष्माघातामुळे 4 संशयितांच्या मृत्यूची नोंद. मात्र अंतिम अहवाल अद्याप बाकी. आरोग्य विभागाचा दावा. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारीची प्रात्यक्षिकं. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यात
7,35,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार, कृषी विभागाकडून नियोजन. गोंदियात रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा विलंब, आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी. धान खरेदीसाठी आजचा शेवटचा दिवस. रत्नागिरी जिल्ह्यातील 206 नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित, पावसाळी आपत्तीसाठी विभाग सज्ज. पूरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. गोंदियात 1 आणि 2 जूनला पावसाचा येलो अलर्ट. गोंदियातील पारा सध्या 45 अंशांवर असताना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा. वाशिम जिल्ह्यात डाळींच्या दरामध्ये प्रचंड तेजी. उडीद, तूर, मुगाचे दर 12 ते 9 हजारांच्या घरात. डाळवर्गीय शेतमालाचे दर आणखी वाढण्याची शक्यता. वर्धा जिल्ह्यात भुईमुग काढणीच्या कामाला वेग. खरीप हंगाम तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांकडून कामं झपाट्याने उरकण्याचा प्रयत्न. नागपूरच्या कोराडीतील 660 मेगावॅटचा संच पुन्हा बंद. राज्यातील वीज निर्मितीसह वीज पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखी तळाची आणि मालकी मार्गांची पाहणी. वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याकरता सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाला सूचना. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार. 700 किलो चांदी वितळून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात आढळलं भुयार. कान्होपात्रात लक्ष्मी मंदिर परिसरात भुयार आढळलं. खचलेला दगड काढताना हे भुयार आढळून आलं. तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी पुरातत्व विभाग, तज्ज्ञ आणि पोलिसांकडून इन कॅमेरा तपासणी होणार. 1 ते 60 डब्यांमधील अलंकारांची तपासणी होणार. धुळ्यात आमदार कुणाल पाटलांकडून अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याची नागरिकांची मागणी. बारामतीच्या झारगडवाडीत अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती उत्साहात साजरी. झारगडवाडी वासियांकडून येळकोट येळकोट जलमल्हारच्या घोषणा.